सारिका उठ, तुझ्या बाळांना आणलं, दूध पाज यांना. माझं बाळ, माझं बाळ, ओ बाई, माझं बाळ बघितलं का? नाही बघितलं. ओ बाई, बाई, माझं बाळ पाहिलं का तुम्ही? नाही नाही, मी नाही बघितलं. अहो इथंच ठेवलं होतं. नाही, मी नाही पाहिलं. मी बाथरूमला जाऊन येईपर्यंत नाहीये माझं बाळ. तुम्ही पाहिलंय का? माझं बाळ. अहो नर्स, माझं बाळ मी इथंच ठेवलं होतं. मी बाथरूमला जाऊन येईपर्यंत येऊन बघते तर माझं बाळ इथे नाहीये. अहो इथून कोण नेणार? तुम्ही नेलंय का त्याला? डोस वगैरे पाजायला तुम्ही नेलंय का? नेलं. मी शोधते त्याला. अहो काय शोधणार तुम्ही? काय शोधणार तुम्ही? नुसत्या गप्पा मारायच्या, नाहीतर चहा डोसत बसायचं, नाहीतर झोपा काढायच्या. दुसरं काय करता तुम्ही? माझं बाळ, नस माझं बाळ, मी बघते. हॅलो, हा बोलतो साहेब. काय? कोणत्या वॉर्डमधून? जनरल, तुम्ही काही काळजी करू नका साहेब. मी स्वतः लक्ष घालतो, प्रत्येक गेटवरती वाच ठेवतो. ते मूल नक्कीच सापडेल. डोंट वरी. सिक्युरिटी ऑफिसर जावेद यांना बाळ हरवल्याची बातमी कळताच त्यांनी ताबडतोब सिक्युरिटी गार्ड्सना योग्य त्या सूचना दिल्या. त्यानुसार हॉस्पिटलच्या तिन्ही गेट्सवर कसून तपास करण्यात आला. पण तरीही सारिकाचं बाळ काय त्यांना मिळालं नाही. 5 वर्षापूर्वी सारिकाचं लग्न संदीप गोहिलशी झालं होतं. संदीप टेलरिंगचा धंदा करायचा, पण तो अजिबात चालायचा नाही. घरामध्ये केवळ दारिद्र्य. दोघंही नवरा बायको या गरिबीला आणि हलाखीच्या परिस्थितीला फार कंटाळून गेले होते. आणि अशातच सारिकाला दिवस गेले. तिच्या आयुष्यातला तो अत्यंत सुखाचा क्षण होता. पण संदीपला मात्र ते आवडलं नव्हतं. त्याला मूल नको होतं, पण सारिकाला ते हवं होतं. आणि याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणं व्हायची. आधीच डोक्याला ताप कमी झाला, त्यात हा आणखी एक ताप. काही नकोय आपल्याला, मूल बिल काही नको. अहो काय बोलताय काय तुम्ही? किती चांगली गोष्ट आहे ही. अरे हो ग, ते मलाही कळतंय. पण हॉस्पिटल, बाळंतपण, औषध पाणी यासाठी खर्च कसा आणि कुठून करायचा? त्यात हे मूल वाढवताना त्याचं शिक्षण, त्याची हाऊसपूस, त्याचा आजारपण, कपडे लत्ता यासाठी पैसा कुठून आणणार आहोत आपण? का त्यालाही आपल्यासारखं असं गरिबीत जगायला शिकवायचं आपण? हे बघ अगं, आपल्यामुळे त्याला का शिक्षा उगाच? अहो होईल सगळं व्यवस्थित. येणारा प्रत्येक जण आपली सोय करून येतो. हो, लग्नावेळी आई पण असंच म्हणाली होती. मी तयार नव्हतो लग्नाला, पण आई बापाच्या हट्टासाठी करावं लागलं लग्न मला. टेलरिंगचा कोर्स केला, सगळं केलं, पण एक काम येईल तर शपथ. सगळी माझ्याकडे कामं येतात ती अल्टर आणि रफूची, फार लेंगा शिवायची, आणि कपडे शिवायला मात्र ते दुसऱ्या टेलरकडे जातात. अहो होईल सगळं व्यवस्थित, तुमचाही जम बसेल.
कधी? तुला काय माहित कधी बसणार आहे जम? हे बघ, त्या भरोश्यावर मूल नकोय आपल्याला. तू तू असं कर, त्यापेक्षा गर्भपात करून टाक. आत्ता तरी सध्या हेच ठीक आहे आपल्याला. अहो काय बोलताय तुम्ही हे? आपलं पहिलंच मूल आहे ना हे, आणि तुम्हाला बोलवतं तरी कसं? मला हे मूल हवंय, काहीही झालं तरी मला हे मूल हवंय, आणि या बाबतीत मी तुमचं काही ऐकणार नाही. हो ना, मग काय तुला करायचं ते मला सांग. मला नको सांगूस. हे सारिका, अगं अगं काय झालं? सारिका उठ 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 उठ. अगं मला माफ कर, मी तुला रागत ढकललं. काय नको समजून काढायला. अगं मलाही मुलं हवंय ग, पण बघ ना, आधीच आपलं भागताना किती मारामार होती, त्यात त्या नवीन जीवाला कशाला शिक्षा? बघ, तरी पण तुझा हट्ट असेल तर मग माझी काय हरकत नाही. अगं काय होतं, काय होतं? माझ्या पोटात खूप दुखतंय. आपल्या मुलाला तरी काय झालं नसेल ना? अगं काही झालेलं नाही, तू काळजी करू नकोस. बघ, आपण डॉक्टरकडे जाऊया. आपण डॉक्टरकडे जाऊया. मी लगेच रिक्षा घेऊन येतो. तू इथं आराम कर, मी रिक्षा घेऊन आलोच. संदीप गोयल कोण आहे? मी काय हे प्रिस्क्रिप्शन घ्या आणि गोळ्या घेऊन या लगेच. होतं? सारिका कशी आहे? त्या कोणत्याही क्षणी बाळंत होऊ शकतात. बाळंत? अहो पण म्हणजे खर्च किती येणार आहे? 25,000 तयार ठेवा. 25,000? मी काय म्हणतो मॅडम, बाळ पाडता नाही का येणार? अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही जेलमध्ये जाल, सोबत आम्हालाही घेऊन जाल. जा लवकर गोळ्या घेऊन या. काका, हे काका, काका. कोण संदीप? आणि अचानक इकडे कसा? काका, सारिकाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. तिची परिस्थिती खूप नाजूक आहे. मला पैसे हवे होते. पण तिला असं अचानक काय झालं? ते सांगतो नंतर काका. तिची खूप नाजूक परिस्थिती आहे. मला पैसे हवेत तिच्या औषधाला. किती पैसे लागणार तुला? 25,000 रुपये. 25,000? हो. बरं ठीक आहे, तू इथंच थांब, ते पैसे घेऊन येतो. म्हणजे थप्पल ही गोष्ट कळेल. जाऊ नको, थांब आलोच. घे पैसे. हो, ताबडतोब जा. काकू याच्या अगोदर जा, आणि काय होईल ते मला नक्की कळव. हा, जा लवकर लवकर जा. त्याच रात्री सारिकानं जुळ्याला जन्म दिला, एक मुलगा आणि एक मुलगी. पण आई आणि दोन्ही मुलं अतिशय अशक्त झाली होती. इकडे हॉस्पिटलचं बिल वाढत चाललं होतं. दोन्ही मुलांना ICU मध्ये ठेवणं आवश्यक होतं, पण संदीपला तो खर्च परवडणारा नव्हता. शेवटी त्यानं नाईलाजानं सारिका आणि दोन्ही मुलांना सरकारी रुग्णालयात ऍडमिट केलं. या सगळ्यामध्ये संदीपची मात्र कुतरोड व्हायची. रात्रभर हॉस्पिटलमध्ये मिळेल त्या ठिकाणी झोपायचं, पहाटे उठून सारिकाला भेटून घरी यायचं. एका पैशाचीही कमाई नव्हती, पण समोर खर्च मात्र बरेच होते. त्याच्या मनात वारंवार एक विचार यायचा, ही मुलं गेली तर किती बरं होईल, ती तरी सुटतील या त्रासातून. ठीक आहे, आपण CCTV फुटेज घेऊ. CCTV फुटेज? साहेब, CCTV मशीन खराब झालं आहे. अरे आता नाही म्हणजे रिपेरीचं काम सुरू आहे, लवकरच होईल साहेब. अरे आतापर्यंत बाळ घेऊन तो पळाला असेल, मग त्या पिढीतून आम्हाला ते कळणार की आमच्या लिस्ट मधला आहे का, ओळखीचा आहे का, अनोळखी आहे.
एक काम करा, सारिकाच्या वॉर्डमध्ये त्या नर्सला बोलून घ्या. फोन करा. हॅलो. आज सकाळपासून मी सारिकाच्या वॉर्डमध्येच होते. या सारिकाने 20 दिवसांपूर्वी एका प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये जुळ्यांना जन्म दिला होता, एक मुलगा आणि एक मुलगी. पण त्या हॉस्पिटलचा खर्च इतका होता की तिच्या नवऱ्याला म्हणजे संदीप गोहिलला तो परवडणारा नव्हता. आणि त्याची परिस्थिती इतकी हालाकीची आहे. आमच्याकडे बाकी कसला खर्च नाही, औषधांचा मात्र आहे, पण तेवढे पैसे देखील संदीपकडे नव्हते. आणि त्या मुलांची परिस्थिती इतकी वाईट होती की त्यांना ICUमध्ये ठेवणं आवश्यक होतं. ही मुलं ICU मध्ये असताना सुद्धा त्यातली एक मुलगी गायब कशी झाली? साहेब, मी दिवसातून 3 तास त्या मुलांना त्याच्या आईकडे म्हणजे सारिकाकडे न्यायची दुधासाठी. आणि आज सकाळी मी त्या मुलांना त्यांच्या आईकडे दिलं आणि तिथून निघून गेले. सारिकाचा नवरा इथे यायचा का? हो, रोज दुपारी 1-1:30च्या सुमारास तो तिच्यासाठी डबा घेऊन यायचा. रात्री कॉरिडॉरमध्ये झोपतो आणि सकाळी जाताना तिला भेटूनच जातो. म्हणजे याचा अर्थ आहे की तो आजही इथं आला होता. हो, आला होता ना. पण साहेब, जेव्हापासून त्याची मुलगी गायब झाली तेव्हापासून तो इथे कुठे दिसलाच नाही आणि आम्हीही त्याला खूप शोधलं. बरं, एक सांगा, संदीप त्यांच्या मुलांशी कसा वागायचा? म्हणजे त्यांना जवळ घेणं किंवा त्यांचे लाड करणं? अजिबात नाही. काय सांगू मॅडम तुम्हाला, ती मुलं त्याच्या नजरेसमोर सुद्धा त्याला नको होती. लाड करणे तर दूरच. बरं, तुम्ही ही जी सगळी माहिती दिली आहे ती सगळी खरी आहे ना? हो, हवं तर तुम्ही डॉक्टर जोशींना विचारू शकता. बोलवा जोशी डॉक्टर. हे खरं आहे साहेब, संदीपला त्याच्या मुलांबद्दल काहीच वाटत नव्हतं. ती बिचारी मुलं तर त्याला देवाण दिलेली शिक्षा वाटायची. आणि हा साहेब, संदीप जेव्हा सारिकाला आणि त्या 2 मुलांना इथे जेव्हा ॲडमिट करायला घेऊन आला होता, तिघांची तब्येत खूपच नाजूक आहे, मुलं खूपच अशक्त आहेत, त्यामुळे मी त्यांना ICUत शिफ्ट केलेलं आहे. तुमच्यासोबत कोणी मित्र नातेवाईक आलेत? नाही साहेब. तुम्ही एक काम करा, तुम्ही पेपर्सवर सह्या करून या. मी तुम्हाला औषध आणि इंजेक्शन्स लिहून देतो, ती लगेच घेऊन या. पण डॉक्टर साहेब, औषधाला पैसे नाही आहेत. जी होती ती रिक्षाला गेली. अरे मग ट्रीटमेंट कशी होणार? माहीत नाही साहेब. त्यापेक्षा आम्ही परत जातो. मरू देत पोर. अरे काय बोलतोयस हे? तुझी मुलं आहेत ना ती. बोलवतो तरी कसं तुला? साहेब, अहो मी काय पाप केलं होतं की देवाने ही 2 पोरं माझ्या पदरात टाकली. तरी मी तिला सांगितलं होतं की नको आपल्याला मूल नकोय म्हणून, पाडून टाक. पण माझं ऐकलं नाही तिनं. बरं, एक असते तर ठीक, इथं तर 2 हे जमणार नाही साहेब. त्यापेक्षा आम्ही जातो परत. आम्ही जातो. थांब, तू एक काम कर. हे घे पैसे, मी तुला औषधं आणि इंजेक्शन्स लिहून देतो, ती घेऊन ये. आपण ट्रीटमेंट चालू करू लगेच. हो साहेब, अहो आधीच त्या पोरांच्या मुळे उधारी झाली, त्यात तुमचे हे उपकार. साहेब, मी आता कसे फेडू तुमचे पैसे? तू त्याची काळजी करू नकोस, तू औषधं घेऊन ये. मला तो पैसे घेत सुद्धा नव्हता, मीच त्याला ते जबरदस्ती दिले होते. आता कुठे असेल हा संदीप? साहेब, त्याच्याकडे फोन सुद्धा नाही आहे. पण सारिकाने शेजारच्या PCOचा नंबर दिलाय आणि आम्ही तिथे कळवलंय. जेव्हा तो बायकोला ॲडमिट करायला आला तेव्हाच तो मूल पाडूया असं म्हणाला. मी त्याला बजावलंही, तूही जेलमध्ये जाशील आणि आम्हालाही घेऊन जाशील. एनिवेज, थँक्यू सो मच. वेलकम. असे नाही बोलणार. कुणी चोरलं बाळ? बोल, कुणी चोरलं?
साहेब मग तुमच्या व्यतिरिक्त कुणीच चोरलं बाळ साहेब तुमच्या टेकडीवर ना एक जरेगावची बहीण आहे ना तिनं चोरला असेल तर बाळ साहेब तुमचा डोंगर जरेगाबाई हा नंतर जेवतो हो कोण तुम्ही काय काम आहे आम्हाला ना छोटंसं बाळ पाहिजे बाळ कसलं बाळ पार्टी 1 लाख रुपये द्यायला तयार आहे हा आपण आपलं कमिशन वेगळा चला चला निघा इथून चला इथून ऐकून घ्या पार्टी मोठी आहे हवं तेवढा पैसा मिळेल कोणी सांगेल तुम्हाला आम्ही असलं काय करत नाही तो गणेश गलीतला विटा आहे ना तो बोलला की मोहम्मद आपला मित्र आहे म्हणून आलो काय ठरलं आपलं मग गरीबाचं पाहिजे का श्रीमंताचं पाहिजे तरी चालेल नुसतं बोला सौदा आत्ताच करू मग एक हाय बघून घ्या काय हा हे दीदी पोलीस आहे बोल खरा खरा बोल मुलं चोरतेस काय हा बोल मॅडम मी नाही चोरलं सिव्हिल हॉस्पिटल मधून बाळ तू चोरलत की नाहीस नाही मॅडम नाही बोल खरं खरं सांग बोल पटकन बोल होय मॅडम कोल्हापूरमध्ये एक बाळ चोरलं शिट बोल सिव्हिल हॉस्पिटल मधलं बाळ कुणी चोरलं आम्ही नाही चोरलं आम्ही नाही चोरलं ए बोलायचं हातपाय तोडून ठेवी ना कुठून चोरलं काय म्हणते ती ती म्हणते कोल्हापुरातून बाळ चोरलं अरे हाही तेच बोलतोय प्रॉब्लेम असा आहे की सारिकाचं मूल चोरलं कुणी मोरे चार्जशीट बनवा आणि कोल्हापूर पोलिसांना कळवा येस सर हो अण्णा काय झालंय काय रडताय चला उठा इथून चावे साहेब हो जिवंत आहे अजून